कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं काय? माझं अरेंज मॅरेज झालं. काकी आणि मामी हे मैत्रिणी होत्या. मग ते बोलले, काकी बोलले की माझा पुतण्या आहे आणि माझी भाची आहे, म्हणजे आमची पत्रिका वगैरे बघून असं अरेंज मॅरेज झालेलं आहे. माझं पण अरेंज मॅरेज आहे. त्यांनी रिक्वेस्ट पाठवून जवळजवळ 2 महिने झाले होते आणि मी चेक केलं नव्हतं आणि मला त्यांच्या मैत्रिणीने फोन केला आणि मला सांगितलं की असा असा मुलगा आहे, तुला रिक्वेस्ट पाठवली. मी चेक केलं, मग आम्ही फोनवर बोललो आणि नंतर असं समजलं की आमचे रिलेटिव्स पण सेम आहेत, आमचं गाव एक आहे आणि मग त्याच्यानंतर गाव रत्नागिरी. सो मग आम्ही पुढे गेलो. बरं झालं ना. हो. तुमचं? माझं पण अरेंज मॅरेज झालं आहे. माझ्या मामींची मैत्रीण आहे, त्यांनी सांगितलेलं स्थळ आणि नेमके त्याच वेळेला ते गोव्याला होते जॉबला. त्याच वेळेला ते इकडे आलेले मुलगी बघायला, म्हणजे दुसरी मुलगी बघत होते ते. आणि त्याच वेळेला माझी पत्रिका गेली, मग त्यांनी बघितलं. मग ते म्हणाले मला तर उद्या रिटर्न जायचं आहे लगेच गोव्याला, मग आपण लगेचच उद्याच्या उद्या प्रोग्राम करूया बघण्याचा. मग मी बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला, आमची पसंती झाली आणि मग नंतर 1 वर्षाने झालं लग्न. 1 वर्ष? हो, 1 वर्षाने झालं. ते गोव्यालाच होते? नाही, नंतर त्यांनी ट्रान्सफर करून घेतली इकडे. हां, आमचं पण अरेंजच आहे. माझे काका आणि माझे सासरे हे दोघं मित्र आहेत आणि एकाच कंपनीमध्ये काम करत होते. तर त्यांनी सहज असं बोलले की माझ्या पत्नीचं करायचं आहे, माझ्या मुलाचं करायचं आहे. मग त्यांनी सांगितलं, आमचं स्थळ सुचवलं, मग बघण्याचा कार्यक्रम झाला, पसंती झाली, मग लग्न झालं. बरं, तुम्ही आता सगळे एका बिल्डिंगमध्ये हो ना? 5 नंबर. मग तुमचे मिस्टर सुद्धा एकमेकांना ओळखतच हो. त्यांच्या प्रत्येक बर्थडेला त्यांची पार्टी असते त्यांची आणि आम्ही आमची पार्टी. तुम्हाला बोलवत अजिबात नाही. आमचा मोठा ग्रुप आहे आमचा. बरोबर. हा, आणि त्याच्यामध्ये 18-19 बायका आहेत आम्ही. त्यांचे सगळ्यांचे नवरे ते वेगळी पार्टी करतात. गच्ची काय असतं वेगळ्या पार्टीतून? आम्ही जात नाही बघायला, मला बोलवतच नाही. तुम्हाला बोलवतच नाही? आम्ही फक्त जेवण करून द्यायचं. अच्छा. प्रत्येक ज्याचा बर्थडे असतो ना, मग त्याची बायको जेवण करून देते किंवा मग बाहेर अरेंज करतात, असं आहे. आणि मग बाकी सगळे तिकडे वरती भेटतात. आणि साधारण किती वेळ चालते पार्टी? 12:30-1ला घरी येतात. 8 वाजता जातात ते. तुम्ही जागे असता की तुम्हाला कळतं वाटतं 10:30ला? आम्ही जागे असतो, फोन करत असतो ना, लवकर या लवकर या. काय त्यांना कॉल करत असतो, या लवकर घरी. ते काय 1-1:30च्या आधी येत नसतील ना? त्यांना चंद्र आवडत असेल आणि तो टेरेसवर असते पार्टी. टेरेसवरून चंद्र काय छान दिसतो माहितीये. वा वा वा. तुमच्या मैत्रिणींमध्ये कधी वाद होतात? नाही, मी नाही, ती जास्त भांडते. मी भांडत नाही, काही पण नको सांगू. नाही, सगळं जरी असलं तरी सुद्धा कोण भांडतं असं विचारल्यावर सगळ्यांनी थेट तुमच्याकडे पहिलं बोट दाखवलं. मला आता कळलं मिस्टर गल्फमध्ये का राहतात. पण मला एक सांगा, तुम्ही इतक्या मैत्रिणी आहात, आज टीव्हीवर कार्यक्रम चाललाय, कोण चिडतं असं म्हटल्यानंतर एखादी मैत्रीण की दुसऱ्या मैत्रिणीचं जो काही स्वभाव असतो ते 4 लोकात सांगत नाही, बरोबर की नाही? तुम्ही 5 जणींनी इतक्या तत्परतेने बोट दाखवलं. एक लिडरशिप क्वालिटी आहे त्यांच्या. हे आता कौतुक नका करू बाई, आता लगेच तुम्हाला शब्द आठवायला लागले. लिडरशिप क्वालिटी आहे त्यांची तशी. काय तुमचं काय म्हणणं आहे? आहेत तशा त्या आहेत. कारण का कोणते प्रोग्राम वगैरे काही असतील ना, तर त्या पहिल्या म्हणजे या पुढे पुढे करतात. बघा, सत्कार चाललाय तुमचा. त्या मैत्रिणी सगळ्या राग काढतायत. आम्हाला आवडतं. म्हणजे त्या पुढे असतील तर म्हणजे आम्हाला पण आवर्जून जायला यशस्वी आहे ना, म्हणजे नक्की आम्ही पाहिजे. राणी मधमाशी ती आहे, आम्ही सगळे तिला जॉईन होतो. बघा बघा बघा, ते बोलून घेतायत सगळ्या जणी. आता राणी माशी पर्यंत आले. दुसरं टोपण नाव पडलं त्यांना, मधमाशी. मग पहिलं कुठलं होतं? 1 मिनिट थांबा, त्याच बाईच बोलतील. बाई बोला. पहिलं साखरेचं पोत आहे. साखरेचं पोत. आणि आता काय? आता मधमाशी. आता मधमाशी भेटलं. आणि त्यांना काय नाव आहे टोपण नाव? ही गोगलगाय. गोगलगाय. हो हो. ती 1 तास लावते घरातून बाहेर. असं त्यांना असं वाटतं मी शांत आहे खूप. ती बोलत नाही जास्त. पण नवऱ्याला माहितीये खरं माझं रूप शांत आहे का कशी आहे ते. आणि त्या मध्ये बसले त्या पांढरी हे नाव ठेवलंय माझं. त्या शेवटी आहेत त्या तिखी मिरची आहे ती. का तुम्ही इतक्या तिखट आहात? घरात तशी मी शांत असते,
पण ह्यांना असं वाटतं की मी तिखी मिरची आहे म्हणून. काय हो तुम्हाला काय वाटतं असं? ऍक्च्युली म्हणजे आमचा एक इन्सिडन्स आहे. आम्ही ना कोकणात फिरायला गेलेलो, त्याच्यामध्ये फक्त हीच आमच्यामध्ये नव्हती. मस्त गेलो, दिव्यागरला मजा केली, सगळं केलं. जातानाही आमची गाडी एकदा पंक्चर झाली होती, त्याची स्टेपनी ड्रायव्हरनी चेंजच केली नाही. मग येताना 2 वाजले रात्रीचे आणि आमची गाडी पंक्चर झाली. अरे बाबा. आणि आम्ही सगळ्या बायका, आमची मुलं एक आमच्या बरोबर, छोटी छोटीच होती, 2 वर्षापूर्वी ना. तर त्याच्यामध्ये ही ड्रायव्हरशी 2 वाजता भांडायला लागली रात्री निघून गेला असता तो नाही जाणार निघून. तो कसा जाईल? आम्ही केवढ्या बोलले की तुला सेफ्टीचं तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. लेडीज मला एक सांगा, पंक्चर तर झाली होती, हे बोलल्यामुळे काय हवा भरली जाणार होती? नाही. पण तो त्यावेळेस ना आम्ही खूप घाबरलो होतो की रात्रीची वेळ होती, रस्त्यात गाडी निघाले कसे तुम्ही? आम्ही विचार केला की नाही, आम्ही रात्र इथंच काढणार. आणि आम्ही जाम धूम धडाक्यात रात्र काढली, पहाटे 5-5:30 पर्यंत. छान केलं, गाण्याच्या भेंड्या खेळल्या. आमच्याकडं पत्त्यांचा कॅट होता, मस्त गाडीची. तूच गाडीची चालू ठेव आणि तू लक्ष दे, काही जानवर येतंय का, काय येतंय का, नाही का कुत्रं येईल, काय येईल. म्हणजे रात्रीची वेळ असते ना, कोणी जंगलात होता तुम्ही तेव्हा? जंगलात नव्हतं, रोडच होता. येताना रोड टचच होतो, काही जास्त फक्त गावापेक्षा लांब होतो आम्ही. मग पहाटे झाली, मग एक गाडी आली, मग आम्ही सगळ्याजणी त्याच्यात गेलो, पुढे हॉटेलमध्ये थांबलो आणि मग ड्रायव्हरनं नंतर स्टेपनी करून आणली गाडी. मग सुखरूप आम्ही त्यावेळेला या काय खूप भडकले मग तिथे आम्ही बसून तिथं नव्हतो. रात्री 2 वाजता हे सगळं घडल्यावर मिस्टरांना पण फोन केला असेल? नाही, कुणालाही फोन केला नाही आम्ही. परत नेक्स्ट टाइम आम्हाला पाठवणार नाही. बरं मला सांगा, जसं ते तुम्हाला पाठवणार नाहीत तसं तुम्ही सगळ्याजणी मिळून त्यांना वाढदिवसाची पार्टी वरती न करता घरीच करा, असं का नाही सांगत? फ्रीडम. कारण आम्हाला पाहिजे तेव्हा फ्रीडम देतात, जसं की आम्ही पण आमच्या पार्टीज करतो. आम्ही पण त्यांना न इन्व्हॉल्व करता. मग तुमच्याही होतात पार्ट्या? तुम्ही टेरेस वरती कधी पार्टी केली नाही? नाही. आपण न्यू इयरची केली होती, कोजागिरी पौर्णिमा वगैरे केली होती आपण एकदा टेरेसवर. केली होती आपण म्हणजे एकीला आठवत नाही तुम्हाला? आम्ही नंतर आलोच ना. नाही होती ना, काय त्यांना आठवत? चेहऱ्यावरून जराही नाही. कोजागिरी आलीच नाही असे एक्सप्रेशन होते. बऱ्याच येऊन गेल्या. मग तुमचे वाढदिवस तुम्ही कुठे साजरे करता? मैत्रिणींचे वाढदिवस आम्ही घरातच साजरे करतो. मकर संक्रांत आली की तेव्हा आम्ही पार्टी करतो. न्यू इयर असेल, हॅपी न्यू इयर म्हणजे न्यू इयर असेल तेव्हा आम्ही पार्टी करतो. म्हणजे असे जे आहेत मोजके. नवीन वर्षाचा आहे ना किस्सा? हो, नवीन वर्षाचा काय झालं होतं? मॅडम सांगा, काय झालं होतं? ऍक्च्युली कोरोना नंतरचा आमचा तो पहिला न्यू इयर होता आणि आम्ही कोणी सेलिब्रेट नव्हतं केलं, तर आम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. आणि इव्हन ही त्यावेळेस प्रेग्नेंट होती, तर तिला पण एक सरप्राईज द्यायचं होतं. तर आम्ही रात्री, जसं हिचे मिस्टर बाहेर असतात, तर हिचं घर आम्ही निवडलं आमचा अड्डा म्हणून. आणि हिच्या घरी आम्ही रात्री सगळे स्नॅक्स आणून ठेवले, डेकोरेशनचं सामान आणून ठेवलं. आणि 11 वाजता बरोबर आम्ही सगळ्यांनी घरी काहीतरी कारण सांगून, म्हणजे मेडिकलला जायचंय, तिला आईस्क्रीम खायचे, काहीतरी कारण सांगून आम्ही घराबाहेर पडून हिच्या घरी जमलो. आम्ही तिचं डेकोरेशन वगैरे केलं, सगळं स्नॅक्स वगैरे अरेंज केले, DJ वगैरे लावलं. आणि रात्री 12 वाजता बरोबर आम्ही आमचा जो सोसायटीचा ग्रुप आहे, मेन ग्रुप, त्या ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केला. मग सगळे शॉक झाले, तर ते पॅनिक झाले होते की एवढा वेळ झालाय, कोण आलं कसं नाही, कोण फोन पण उचलत नाहीये. 12 वाजता व्हिडिओ कॉल बघितल्यावर ते खूप शॉक झाले की काय झालं म्हणून. मग तेव्हा त्यांना आम्ही व्हिडिओ कॉलवरती सरप्राईज दिलं की हॅपी न्यू इयर. आणि मग त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं तिच्या घरी आणि आम्ही सेलिब्रेट केलं न्यू इयर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.